श्रीराम जय राम जय जय राम. आजच्या भागामध्ये आपण अधिक मासाचं महत्त्व पाहणार आहोत. अधिक मास हा 3 वर्षानंतर येणारा हा जो महिना आहे, हा महिना चंद्रवर्षामध्ये आपलं जे कॅलेंडर असतं हे मराठी कॅलेंडर हे चंद्रवर्षाप्रमाणे चालतं आणि त्या चंद्रवर्षाप्रमाणे एका वर्षाचे फक्त 354 दिवस असतात आणि मग ते 11 दिवस जे आणि सूर्य वर्षाप्रमाणे 365 दिवस असतात सौर वर्षाप्रमाणे. तर ते एका वर्षात जे 11 दिवसाची जी घट होते तर ते 11-11 करून असं करून 3 वर्षानं जो महिना वर्ष येतं त्याला अधिक महिना असं म्हटलं जातं. आणि हे 11-11 दिवसांचा दरवर्षी जे दिवस कमी पडतात चंद्रवर्षाप्रमाणे, तर त्या दिवसांचं जी बेरीज होती ती 30 दिवस होती आणि ती तिसऱ्या वर्षी ती गणली जाते आणि मग तो अधिक मास तयार होतो. आणि हा फक्त मराठी महिन्यामध्ये धरला जातो, हा इंग्रजी महिन्यात धरला जात नाही. आणि मग याला मल मास म्हणतात, प्रत्येक महिन्याचा उरलेला भाग. म्हणून ह्या मल मासाला कोणीही घ्यायला तयार नव्हतं, कोणत्याच महिन्यात याला धरायला तयार नव्हतं, म्हणून त्याला मलिन किंवा मल मास असं काही पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे. परंतु ह्या मल मासालाच कसं पुरुषोत्तम मास म्हटलं जातं, कसं अधिक मास म्हटलं जातं, का या महिन्यामध्ये व्रत, दान, तप, जप म्हणजे सर्व काही ज्या सात्विक कर्म केल्यानंतर याचं अधिक कसं होतं, याला एवढं महत्त्व का आलं, तर असे काही जे प्रसंग आलेले तर त्या प्रसंगानुरूप या अधिक महिन्याला खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जर आपण त्या अधिक महिन्याचं थोडंसं आपण संक्षिप्तमध्ये आपण त्याचं महत्त्व बघणार आहोत. तर एक अधिक महिन्यानिमित्त एक नामदेव महाराजांनी अधिक महिन्याचं महत्त्व सांगताना एक अभंग म्हटलेला आहे आणि तो अभंग त्यामध्ये बी असंच वर्णन आलेलं आहे की या अधिक महिन्याला का महत्त्व दिलं. तर अभंग असा आहे: व्रत दान जप भक्तीने जोडी, व्रत दान जप भक्तीची जोडी, पावन होय जीव तुटे भववेडी. गीता भागवत प्रेमे वाचावे, गीता भागवते प्रेमानं वाचावे. चरणी श्रीहरीच्या मन लावावे, भगवंताच्या चरणी मन लावावे. लोभ मोह क्रोध दूर सारावे, लोभ मोह दूर सारावे. सद्गुणांचे बीज अंतरी पेरावे, जे सद्गुण असेल त्याचे बीज अंतरामध्ये पेरावेत. नामा म्हणे आता संधी ही भारी, कृपा करी प्रभू तू तार भव सागरी. म्हणजे अशा या अधिक मासानिमित्त एका जो नामदेव महाराजाचा अभंग आहे तो असा आहे: अधिक मास म्हणजे फक्त हा अतिरिक्त महिना नसून तर श्रीहरीची विशेष कृपा प्राप्त होण्याकरता असा अधिक महिना आहे. म्हणूनच या महिन्यामध्ये जे हरिभक्त आहेत, भक्त आहेत, त्या तीर्थव्रत करतात, जप करतात, दान करतात, वाचन करतात, पारायण करतात आणि नामस्मरण करून अधिकाधिक कशी श्रीहरीची कृपा आपल्यावर होईल, आपला अंतरंग कसं शुद्ध होईल, आपलं चित्त कसं शुद्ध होईल, या प्रकारे प्रत्येकजण जो तर ज्याच्या पद्धतीनं या महिन्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेतात. तर या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाची माणूस दिनचर्या करतोच आहेत, परंतु या महिन्यामध्ये बी काही दिनचर्या थोडीशी शास्त्रानं सांगितलेली आहेत. त्या स्नानानंतर कोणता मंत्र म्हणावा, त्या संध्याकाळी देवापुढं दिवा लावतो त्यावेळेस कोणता मंत्र म्हणावा किंवा या मंत्राचं विशेष महत्त्व आहे. तर या अधिक महिन्यामध्ये सकाळी उठल्यानंतर आपण जे दररोजचं जे आपली जी नित्यनियम आहे ते चालूच असतो. कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, करमुले तो गोविंदा प्रभाते करदर्शनम. जसं आपण या भगवंताला स्मरण करतो किंवा समुद्र वसने देवी पर्वत सर्णमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पदस्पर्शे क्षमस्वमे, जसं आपण भूमातेचं दर्शन घेतो तसंच ह्या मंत्र एक स्नानानंतर जो म्हणायचा मंत्र आहे तो दिलेला आहे. तो मंत्र असा आहे: गोवर्धन धरम वंदे गोपालम गोपी रूपिणम, गोकुलावस्व मिसानम गोविंदम गोपिका प्रियम, भक्तिर्भवतीं गोविंदम पुत्रपौत्र विवर्धिनी, अकीर्ती क्षयमोपनीतीं सत्कीर्ती विधर्ती चिरम. अशा प्रकारे सकाळी आपण हा मंत्र म्हणायचा, जेणेकरून आपल्याला
आपल्या चित्तामध्ये सतत त्या भगवंताचं, भगवान श्रीकृष्णाचं ध्यान राहील आणि त्याला सकाळी सकाळी त्याला असं वंदन करायचं आहे. तर या असा एक मंत्र दिलेला आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी दिवा लावताना एक सांगितलेलं आहे का, तो एक मंत्र म्हणा, वंदेचे वंद्यत्व हरिती, स्त्रिया लागी सौभाग्य देती, चिंतिती मनोरथ पूर्विती, दीर्घायुगनेवर लाभतो. म्हणजे हा दिवा घेऊन दीपदान करताना हा मंत्र म्हणायचा आहे. अशा प्रकारे या अधिक महिन्यामध्ये जे जे तुम्ही कराल ते तुमचं अधिकच होईल. अशा प्रकारे स्नान करताना आपण सकाळी भगवंताचं स्मरण करावं. नंतर दीप हा अखंड ठेवावा घरामध्ये. अधिक महिन्यानिमित्त अन्नदान करावं, नामस्मरण करावं, देवदर्शन करावं, कथा पोथी हे वाचन करावं. आणि ह्या अधिक महिन्याची जे आलेले का या अधिक महिना का साजरा करतात किंवा या अधिक महिन्याला काय काय गोष्टी घडल्यात, त्याच्यामुळे या अधिक महिन्याला अजून जास्त प्राधान्य देण्यात आलं. तर त्याच्यामागं काही ज्या कहाण्या आहेत त्या कहाण्या ज्या आहेत त्या कहाण्या अशा प्रकारे आहेत का, पूर्वी तपोवनामध्ये ऋषीमुनी बसले असतात तिथे व्यास महर्षी आले आणि ते म्हणाले, आता पुरुषोत्तम महिना येणार आहे, या महिन्यात स्नान, दान, व्रत, नियम अशा खूप पुण्यकर्म करायचे आहेत. ऋषीमुनींना नवल वाटले. त्यांनी विचारले, वर्षाचे महिने 12, त्यात पुरुषोत्तम महिन्याचं नावच नाही, मग हा कोणता 13वा महिना आणि त्यातच जास्त पुण्यकर्म करण्याचं काय महत्त्व आहे, असं ऋषींनी सगळ्यांना कुतूहलानं विचारलं व्यास महर्षींना. तर व्यास म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसाचा फरक पडतो, म्हणून तर 3 वर्षांनी एक महिना अधिक धरून कालगणनेचा मेळ बसवला आहे. तो अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास होय. महर्षींनी तेच सांगितलं जे आता जे वैज्ञानिक कारण आहे तेच. आता त्या 13व्या महिन्याची त्या 13व्या महिन्याची कहाणी अशी आहे, त्या महिन्याला विशेष मान द्यावा. व्यास महर्षी म्हणतात, नारद मुनीने असे सांगितले का मन लावून ऐका. व्यास महर्षीने सांगितले, नारद मुनी पृथ्वीवर फिरत होते आणि फिरत असताना त्यांना सर्व या मृत्यूलोकातील माणसं आपापले पाप पुण्याप्रमाणे नाना प्रकारचे सुखदुःख भोगीत आहेत हे त्यांना दिसलं. आणि यापेक्षा पण सुखी लोकापेक्षा या जगात दुःखी लोकच जास्त आहेत. या भगवंताच्या या लीलाविलासाने केलेल्या या सृष्टीमध्ये दुःखी लोकांची संख्या जास्त आहे असं त्यांना जाणून आलं. म्हणून त्या सर्वांचं दुःख हरण होण्यासाठी अजून काही सोपा उपाय आहे का, असं म्हणून ते भगवान नारद हे वैकुंठात गेलेत आणि वैकुंठामध्ये भगवान विष्णू ध्यानस्थ बसले होते आणि त्यांनी तिथे जाऊन नारायण 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 नावाचा जप केला आणि भगवान विष्णूला जागे केले आणि विष्णूला विचारलं, देवा तुम्ही सर्वश्रेष्ठ असताना तुम्ही परत कोणत्या देवाची ध्यानधारणा करता, कोणाचे चिंतन आणि ते कशासाठी करतात, असं नारदाने विचारलं. त्या भगवान विष्णू म्हणालेत, नारदा आता हा अधिक मास येणार आहे त्याचा स्वामी गोपाल मुरलीधर पुरुषोत्तम आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्याचा स्वामी गोपाल मुरलीधर पुरुषोत्तम त्याचे मी ध्यान चिंतन करतो आहे. त्याच्या कृपेने सर्वांचे दुःखे नाहीसे होतील, सर्वांना आरोग्य सुख शांती समाधान प्राप्त होईल. त्या अधिक मासाचं महत्त्व आहेच तसं. नारद म्हणाले, देवा त्याच हेतूने मी आलो आहे. मृत्यूलोकातील सर्व माणसाचे कल्याण करणाऱ्या त्या अधिक मासाची कहाणी मला सांगा, मग त्या पुरुषोत्तमाचे महत्त्व मी सर्वांना सांगान आणि सर्वांना सुखाचा मार्ग दाखवीन. मग विष्णूनं सांगितले, चंद्र सूर्याच्या गतीमध्ये जो फरक पडतो त्याचा मेळ बसवण्यात दर 3 वर्षाने एक महिना येतो, त्याला अधिक मास असं म्हणतात. या महिन्यात सूर्याची संक्रांत नसते. या अधिक महिन्यामध्ये सूर्य संक्रांत याच्यात जात नसतो आणि त्यामुळं या महिन्याला आपोआप मलिन असं नाव पडलं, कारण सूर्याला संक्रांत नसते. आणि मग ह्या मलिन किंवा मलमास असं म्हणतात. या महिन्यात लग्न कार्यादी सगळं हे मंगल कार्य जेवढं आहे तेवढं वर्ज्य केलेले आहेत, कारण याला मलिन मास मानलेलं आहे, कारण सूर्य हा संक्रांतीत जात नाही. तर असा तो अधिक मास खूप दुःख कष्टी झाला आणि तो माझ्याकडं आला. असा अधिक मासाला कोणी स्वीकारेना. याच्यात कोणी मंगल कार्य करीनात, कोणी होम हवन करीनात, जप तप करीना आणि कोणी घरामध्ये मुंज करीनात, कोणी वास्तू प्रवेश करीना. अशा प्रकारे हा मलमासाला कोणी स्वीकार करीना. तेव्हा भगवान विष्णूंना त्या मलमासाचा अंगीकार केला आणि अंगीकार करून त्या मासालाच पुरुषोत्तम असं नाव दिलं, मलिन मासाला.
मी त्याला गोलोकात नेलं. त्या गोलोकात त्यांना एक दिव्य ज्योत आहे, तिच्यात रत्नखचित सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तमाची निर्मळ तेजस्वी मूर्ती आहे. त्या पुरुषोत्तमाचे दर्शन त्या मलमासाला घडवलं. त्यामुळे चमत्कार असा झाला की त्या मलिन अधिक महिन्याला प्रत्यक्ष पुरुषोत्तमाचेच दिव्य रूप मिळाले. असं ते दिव्य तेज दाखवलं त्या मुरलीधर गोपाळाचं. आणि त्याच्यामधून त्यांना त्या दिव्य ज्योतीतून तिची मूर्त दाखवली. त्या ज्योतीमधूनच त्यांना प्रकाश मिळाला त्या मलमासाला. आणि त्या मलमासाचं रूपांतर पुरुषोत्तम मासात झालं. आणि परिसरामुळे लोखंडाचं सोनं व्हावं तसं झालं. तो मलिन मास कालगणण्याचा मिलन मास ठरला गेला. तो मलिन मास असून पण तो भगवंताचा मिलन मास ठरला गेला. हरी आणि भक्ताचं मिलन व्हावं अशा पद्धतीत त्याला मिलन मास असं नाव आलं. त्या अधिक मासाला पुरुषोत्तम गोपाल कृष्णाने वर दिला की जे लोक या महिन्यामध्ये तीर्थस्थान, दीपदान, उपवास, व्रत, नियम वगैरे जे करतील, जे धर्माचरणाचे कार्य करतील, त्यांना पुरुषोत्तमाच्या कृपेने मुक्ती मिळेल. त्यांच्या ह्या जीवनाचे सार्थक होईल, त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. असा तो अधिक मास, तो पुरुषोत्तम महिना आता येत आहे. त्यात कोणी कोणती पुण्यकर्म केली आणि त्याची फळं त्यांना कशी मिळाली ते आता सांगतो. तर ते व्यास ऋषीने आता हे सांगायला सुरुवात केली. तर पहिल्यांदाच त्यांनी गुणसुंदरी नावाची जी राणी असते त्या राणीचं त्यांनी वर्णन चालू केलं. ह्या अधिक मासाच्या निमित्तानं कोणत्या हरिभक्ताच्या बाबतीत काय घटना घडल्यात आणि त्यांना कसं या अधिक मासामध्ये व्रत व कल्प करून कसं तारलं गेलं, अशा काही जुन्या काही ज्या घटना आहेत, ज्या कहाण्या आहेत, त्या भगवंत व्यासाने सांगायला चालू केलं. तर एका गुणसुंदरीचं भाग्य. तर या गुणसुंदरी कोण होती? ते हृदय देशाचा राजा दृढधुन्वा, त्याची राणी गुणसुंदरी, दोघे अतिशय आनंदात असायचे. अमाप संपत्ती, सद्गुणी, सर्व काही वैभव संपन्न होतात. परंतु त्या राजाला एक प्रश्न पडायचा का आपलं एवढं वैभव संपन्न आहे तरी आपल्याला हे वैभव मिळालं कसं? कोणतं आपण असं पुण्य केलं म्हणून आपल्याला वैभव मिळालं? म्हणजे मनुष्य खूप जर सुखात असला तरी मनुष्यानं विचार केला पाहिजे का आपल्याला हे सुख का मिळालं, कसं मिळालं आणि हे सुख कसं टिकवायचं, तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, असाही सद्विवेक माणसाच्या अंगी जागृत झाला पाहिजे. आणि एखादा खूपच जर दरिद्री असेल आणि त्याचे सर्व भौतिक गोष्टी त्याचं सगळं प्रतिकूल असेल तरी त्यानं हा विचार केला पाहिजे का आपल्याला हे दुर्दैव का आलं, आपल्याला या शरीराला रोग व्याधी का आल्यात, आपल्याला द्रव्य संपत्ती आपल्याकडे का नाहीत, का आपल्याला सगळ्यांनी वाळीत टाकलं, आपल्याला जवळ कोणी का घेत नाहीत. अशी जर परिस्थिती आली तरी ईश्वराचं ध्यान करायचं. आणि खूप चांगलं वैभव प्राप्त झालं तरी हे कशामुळं झालं, कोणामुळं झालं त्याचा शोध घ्यायचा. वाईट दिवस आले तरी त्याचाही शोध घ्यायचा. अशा प्रकारे ह्या राजाला चांगले दिवस होते, वैभव संपन्न होते, परंतु त्याला असं वाटलं की हे दिवस कशामुळं आहेत, म्हणून तो सारखा विचारत करायचा. राजाला नेहमी शंका यायची आपल्याला हे वैभव कशामुळं मिळाले, जगात सर्वत्र दुःख भरलं असताना आपणच एवढे सुखी कसे, आजचे हे सुख उद्याचे दुःख तर नाही न होणार. कदाचित असंही मनाला वाटतं, म्हणजे आपलंच मन आपल्याला खातं का व आपलंच मन आपलं वैरी, आज आपण सुखात आहे पण उद्या दुःखात येणार नाही ना. तसं त्या राजाला शंका यायची. याच विचारात राजा नेहमी मग्न असायचा. राणी समजूत घालायची, म्हणायची की आपलं भाग्य थोर तरीही राजा सतत विचारात गुंग असायचा. सुख आपल्या वाट्याला ते हे इतकं वैभव का, कशामुळं, कशासाठी. मग असा विचार करतात एक दिवस राजा शिकारीला गेला, खूप दमला. तलावाच्या काठावर एका विशाल वृक्षाखाली बसला. विश्रांतीच्या वेळेही त्याचे ते विचारचक्र चालूच होते. तेवढ्यात एक पोपट आला, फांदीवरून बोलू लागला, महाराज तुमचे हे वैभव, हे इतके सुख म्हणजे केवळ इंद्रियांचे सुख आहे. आत्म्याचे सुख वेगळं असतं. शरीर सुखापेक्षा मनाची शांती श्रेष्ठ असते. ते पारमार्थिक समाधान मिळवण्यासाठी तुम्ही धर्मकृत्य केली पाहिजेत. सुखोपभोगापेक्षा वासनाचा त्याग करून दान धर्म करा, ती पुण्य पुढील जन्मी उपयोगाला येईल. तुम्हाला जरी हे भौतिक सुख खूप चांगलं दिसत असेल तरी हे भौतिक सुख काही कामाचं नाही. तुम्ही हे करत असताना तुम्ही दान धर्म करा, पुण्य वर्जित करा आणि काहीतरी सात्विक कर्म करा की जे तुमच्या गाठीला, जे तुमच्या पदराला शेवटपर्यंत राहील, असं काहीतरी करा, असं हे पोपटानं त्याला तिथे येऊन सांगितलं. आणि मग त्या राजाला विशेष वाटलं
शरीर सुखापेक्षा मनाची शांती श्रेष्ठ असते. ते पारमार्थिक समाधान मिळवण्यासाठी तुम्ही धर्मकृत्य केली पाहिजेत. सुखोपभोग वासनाचा त्याग करून दानधर्म करा. मग पोपटाने सांगितले ते तत्व राजानं शांतपणे ऐकून घेतले. पोपट उडून गेला. राजा राजधानीत आला. अंतपुरात एक दंतात त्याने ती एक हकीकत राणीला सांगितली. पोपटानं जे घडलं ते राणीला त्याने येऊन सांगितलं. राणी म्हणाली, हे आपलं भाग्यच. पोपटानं सांगितले तेही खरंच. आपण या खाण्या लेण्याच्या चैनीत सुख मानून राहतो, पण खरं सुख म्हणजे मनाची शांती. हे तत्त्वज्ञान सांगणारा तो पोपट म्हणजे होता तरी कोण? त्यानं आपल्याला जे असं का सांगितलं असेल? राजा राणी पुन्हा ह्याच विचारचक्रात गुंग झाले. तरी या पोपटानं असं का सांगितलं का आपल्याला हे असं हे जे सुख आहे शाश्वत नाही आहे, नश्वर आहे. तुम्ही या सुखापेक्षाही आत्मसुखाकडे वळा, तुम्ही अंतर्मुख व्हा, अंतर्यामीकडं जा असं सांगितलं. तर तेव्हा ते राजा आणि राणी दोघंही या त्या विवेचनात असताना एके दिवशी वाल्मिक मुनी राजवाड्यात आलेत. राणी गुणसुंदरीने त्यांचे यथायोग्य स्वागत केले. राजा दृढ धनवा मात्र नेहमीप्रमाणे विचारतंत्रीत गुंतून पडला होता. राणी म्हणाली, मुनीवर हे इतकं सुख, एवढं वैभव आम्हाला कशामुळं मिळालं? हे सुख आम्हाला का सोबत आहे? त्या पोपटाने राजाला ते तसं का सांगितलं? ते वाल्मिक ऋषीला त्या राणीनं विचारलं, त्या गुणसुंदर राणीला, की असं जे सुख आम्हाला मिळालं याचं नेमकं काय कारण आहे? आम्ही काय कर्म केलं होतं म्हणून आम्हाला सुख, आम्ही सुखी? मनुष्य वाईट कर्म आल्यानंतर देवाला विचारतो का आम्ही काय पाप केलं म्हणून आम्हाला वाईट दिवस आले. तसंच चांगले दिवस आल्यानंतरही आपण देवाला विचारलं पाहिजे का आम्हाला हे चांगले दिवस का आलेत, आम्ही काय चांगलं कर्म केलं असेल. तर याची बी माणसांना थोडासा विवेकानं विचार करून साधलं पाहिजे. तुमच्या पूर्वजन्मीचे पुण्याचे फळ आहे. ऐका, द्रविड देशात ताम्रपर्णी नदीकाठी एका आश्रमात पूर्वजन्मी तुम्ही सदैव आणि गौतमी आनंदात राहत होते. त्यांनी त्या वाल्मिक ऋषीने पूर्वजन्माची कहाणी सांगितली. तर तुम्ही एका नदीकाठी राहत असताना बरेच दिवस झाले पोटी पुत्र संतान झाले नाही म्हणून तुम्ही दुःखी झाला. आणि मग भगवान विष्णूची तुम्ही खडतर आराधना केली. विष्णू प्रसन्न झाले आणि पण पुत्र संतानापेक्षा इतर काही मागा असं म्हणाले. मग गरुडाने मध्यस्थी केली. ते म्हणाले, प्रभू भक्ताची इच्छा पूर्ण करण्यात तुमचं महत्त्व आहे. सुदैव गौतमीला पुत्र संतान दिलेच पाहिजेत. तर गरुडानं सांगितलं भगवान विष्णूला का तुम्ही काही करा पण या दोघांना पुत्र संतान द्या, आणि यांना तेवढीच इच्छा आहे. तेव्हा भगवान म्हणाले, तथास्तु, पुत्र सुख आणि पुत्र शोकही देईन. परंतु त्यांच्या नशिबात पुत्र संतानीचं जे सुख होतं ते जास्त कालखंडाचं नव्हतं. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं तर तुम्हाला पुत्र सुखही भेटेल आणि पुत्र शोकही भेटेल. दोन्ही शब्द तसे फार जवळजवळचे आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप अंतर नाही आहे. त्याच्यामुळे याचा विवेकानं विचार केला पाहिजे. पुढं गौतमीला पुत्र झाला. त्याचे नाव शुकदेव असं ठेवलं. तो सुंदर, हुशार, सद्गुणी शुक देव 12 वर्षे उत्तम शिकला. पण एका दिवशी नदीत पोहताना तो बुडून मरण पावला. तो शुक नावाचा जो मुलगा होता तो उत्तम 12 वर्षे शिकला, परंतु 12 वर्षानं तो परत नदीत बुडून मरण पावला. पुत्राचे प्रेत मांडीवर घेऊन गौतमी आणि सुदेव नदीकाठी शोकमग्न होऊन बसले. कितीतरी दिवस वरून पर्जन्यधारा, ते स्नान, तो उपवास, तो नेमधर्म, तो अधिक महिना होता. पुरुषोत्तम मासात ते पुण्यकर्म त्यांना अनायसच घडलं. भगवान मुरलीधर पुरुषोत्तम प्रसन्न झालेत. आणि एवढं त्याची दृढ श्रद्धा बघून भगवान जे मुरलीधर आहेत, भगवान श्रीकृष्ण, ते त्या नवरा बायकोला प्रसन्न झाले, गौतमीला आणि तिच्या पतीला. सुखदेवाला जिवंत केला आणि पुढील जन्मी सुदेव गौतमीला राजा राणी होण्याचा वर दिला. सुदैव आणि जी गौतमी होती त्यांना राजा राणी होण्याचा वर दिला. आणि अशी तुमची पुण्य आहे, पूर्वजन्मीच्या पुण्याचे फळ आहे. तो पोपट म्हणजे पूर्वजन्मीचा तुमचा पुत्र सुखदेव होता. ज्या पोपटानं त्यांना येऊन सांगितलं तर तुम्ही या सुखोभोगात भोगू नका, हे तुम्ही आत्मसुख घ्या, हे भौतिक सुख हे खरं नाही, हे खोटं आहे, हे ज्या पोपटाने येऊन सांगितलं तोच पोपट हा त्यांचा मुलगाच होता जो 12 वर्षांना बुडाला होता. अशा प्रकारे त्यांच्या या सांगण्याप्रमाणे तुम्ही आता अधिक महिन्यात स्नान, दान, त्याग वगैरे पुण्यकर्म करा, म्हणजे तुम्हालाही समाधान लाभेल. अशा प्रकारे त्या गुणसुंदरी राणी आणि सुदृढ धनवा राजा यांना या पुत्र हे जे चांगलं राज्य भेटलं, चांगलं सुखवैभव भेटलं, त्याचं कारण हे पूर्वजन्मीमध्ये त्यांनी अधिक मासामध्ये केलेलं ते कर्म आणि त्यांनी केलेली ती ईश्वराची आराधना आणि ईश्वराला प्रसन्न करून घेऊन
ह्या जन्मी ते सुख झाले आणि मागल्या जन्मी ते सुखी होते. अशा प्रकारे एका गुणसुंदरीचा हा एक विषय आलेला आहे अधिक मासाच्या निमित्तानं. आणि त्याच्यानंतर आता द्रौपदीचा एक अपराध, आणि द्रौपदीचा अपराध काय होता मागल्या जन्मीचा, आणि तिनं अधिक मासामध्ये कसं ते कर्म केलं आणि एका ऋषीचा चुकून तिच्याकडून अपमान झाला, त्याचं फळ तिला कसं भेटलं, तर तो पण अधिक मासाच्या संदर्भानं ती एक कहाणी आहे. आणि ही कहाणी खरं म्हणजे याची मध्यवर्ती कहाणी आहे अधिक मासाची, तर ती खूप महत्त्वाची. तर जेव्हा पांडव वनवास होतं त्यांचे खूप हाल चालू होते. एकदा ते श्रीकृष्णाला म्हणाले, भगवंता तू आमचा पाठीराखा आहे, द्रौपदीचा बंधू आहे, मग तुला हे आमचे हाल पाहतात तरी कसे. श्रीकृष्ण हसून म्हणाला, त्याला मी काय करणार, तुमच्या पूर्वकर्माची फळे तुम्हालाच भोगली पाहिजेत. तुम्ही दूध क्रीडेच्या छंदामुळे जुगारात तुमचे राज्य गेले आणि हा वनवास नशिबी आला. तशातच या द्रौपदीच्या पूर्वजन्मीच्या अपराधामुळे तिला या जन्मी असे हाल भोगावा लागत आहेत. द्रौपदीचा अपराध पांडवांना आश्चर्य वाटलेत आणि मग पांडवांनी श्रीकृष्णाला विचारलेत, ऐका, पूर्वजन्मात ही द्रौपदी मेधावी नावाच्या एका ब्राह्मणाची कन्या होती. द्रौपदीचे काय अपराध होते, तर द्रौपदी ही मेधावी नावाचा ब्राह्मण होता, त्याची मुलगी होती आणि बालपणी तिची आई वारली. आई वारल्यानंतर त्या मेधावी मुनींनी त्या मुलीचं संगोपन केलं. नंतर मेधावी मुनी हे लवकरच वारले आणि ती वारल्यानंतर ती मुलगी घरी एकटीच राहिली. परंतु त्या मुलीला लहानपणीपासूनच भगवान शंकराची आराधना करायची छंद होता आणि ती सतत भगवान शंकराची आराधना करत असायची. परंतु एकदा काय झालं, त्या मेधावी नावाच्या एका ब्राह्मणाची कन्या होती. मग त्या द्रौपदीला तिची दररोज भगवान शंकराची तपश्चर्या आराधना चालू होती आणि अशातच भगवान दुर्वास ऋषी तिथे आलेत. आणि भगवान दुर्वास आल्यानंतर भगवान दुर्वासाने सांगितले, मुली तू अधिक मासातील व्रत कर, भगवान मुरलीधर पुरुषोत्तमाची पूजा कर, तुला उत्तम वर लाभेल. असा भगवान पुरुषोत्तम मुरलीधर जो आहे तो सगळा देवांचाही देव आहेत आणि ज्याचं संपूर्ण जगत ज्याची आराधना करतात असा जो पुरुषोत्तम असतो, तो सगळा पुरुषामधला उत्तम असा जो पुरुष, म्हणजे असा जो अंतर्यामी, सर्वांचा जो अंतर्यामी आहे, त्याचं जे अधिष्ठान आहेत, असा जो भगवान, त्या भगवंताची ती कृपा प्राप्त होण्यासाठी अधिक महिन्यामध्ये तू त्याची पूजा कर. परंतु त्या मेधावतीनं, त्या मेधावी ब्राह्मणाची मुलगी जी मेधावती, ती म्हणाली, मुनिवरे मी शंकराची आराधना करते ना, मग त्या परमेश्वरापुढं पुरुषोत्तमाची काय माहिती, मग त्याच्यात पुरुषोत्तमाची मला का पूजा आराधना करावं सांगतात. असं म्हणल्यानंतर दुर्वास ऋषी रागावले, म्हणाले, मुली तू पुरुषोत्तमाला कमी लेखतेस, अधिक मास व्रताला तुच्छ समजतेस, याचा परिणाम तुला पुढील जन्मी हाल भोगावे लागतील. आणि अशा प्रकारे त्या दुर्वास ऋषीने त्या मेधावी मुनीच्या मुलीला, मेधावतीला असा शाप दिला आणि दुर्वास महर्षी तिथून निघून गेले. मेधावतीला पश्चाताप झाला, पण काय करावे. पुढे ती मेधावती या जन्मी द्रौपदी झाली आणि त्या पूर्वजन्मी तिच्या अपराधीचे फळं भोगत आहे. झालं ते गेलं, आता तरी पुढं आम्ही काय करावे, पांडवांनी विचारलं. श्रीकृष्णाने मग त्यांना अधिक मासातील व्रत नियम व पुरुषोत्तमाची सेवा करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्यकर्म केली आणि नंतर त्यांनी त्याचं राज्य परत मिळवून ते सुखी समाधानी झाले. अशा प्रकारे त्या अधिक मासाचा कहाणीचा संदर्भ हा महाभारतामध्ये पण आलेला आहे आणि द्रौपदीच्या बी मागल्या जन्माच्या कहाणीमध्ये आलेल्या आहेत. आणि आणखीन काही छोट्या छोट्या कथा आहेत. त्या अधिक मासाचं महत्त्व सांगणं अनेक कथा पूर्णच आहे. सर्वांचं सारं एकच आहे, या विशेष महिन्यात प्रत्येकाने काहीतरी विशेष त्यागाचं, आरोग्याचं, मन शांतीचं असं पुण्यकार्य केलं पाहिजेत. त्यामुळे धर्माचरण वाढून सर्वांचं कल्याण होईल. गुणसुंदरीची आणि द्रौपदीची कथा जशी आहे तशीच आणखीन सौभाग्यनगरीतील चंद्रकला राणीची कथा. तिने पूर्वजन्मात अधिक मासात दीपपूजा नियमाने केली होती, म्हणून तर ती पुढल्या जन्मी राणी झालीत. म्हणजे एक साधारण चंद्रकला नावाची जी स्त्री होती, तिनं त्या अधिक मासातील दीपपूजा नियमाने केली तर ती पुढील जन्मात राणी झाली. इंद्रलोकाची अप्सरा मिताविलासिनी, तिने एकदा चुकून दुर्वास ऋषीच्या गळ्यात हार टाकला, ते रागावले. त्यांच्या शापामुळे ती अप्सरा पिशाची झाली. नंतर कुमारी क्षेत्रातील एका तपस्विनीनं अधिक मासाचे सर्व पुण्य तिला दिले, त्यामुळे तिचा उद्धार झाला.
पैठण नगरीतील धर्मशर्मा ब्राह्मणाने आपला अधिक मासातील पुण्य एका भूताला देऊन त्याचा उद्धार केला. याच महिन्यातील कदैरव नावाच्या एका ग्रहस्थाने बागेमधील फळे चोरून खाली म्हणून पुढील जन्मात तो वानर झाला. मृगतीर्थ नावाच्या तळाकाठी झाडावर तो होता. एके दिवशी त्या झाडावरून उडी मारताना तो त्या तळ्यात पडला. अधिक मासाचे त्याला ते स्नान सहज घडले. त्या पुण्यामुळे त्याला स्वर्गाला प्राप्त झालं. नुसतं अधिक महिन्याच्या नुसतं तीर्थामधील स्नानानंसुद्धा त्याला पुण्य प्राप्त झालं. अवंतीपुरीच्या रूपवती आणि मुग्ध ह्या दोन जावा पण त्यांच्यात हेवा दावा. एकीने दुसऱ्याला अधिक मासात मलिनपणानं व्रत करण्यास सांगितलं. तिने ते मनभावाने केलं. तिला मुरलीधर पुरुषोत्तम प्रभू प्रसन्न झाले. पहिलीला पश्चाताप झाला. अशा प्रकारे म्हणजे कळत नकळत जरी काही गोष्टी घडल्यात आणि तुमच्याकडून पुण्यकर्म घडून गेलं तरी त्या पुण्यकर्मावी तुम्ही असं तुमच्या स्वच्छ मनाने अशा निरपेक्ष मनाने किंवा निष्काम भावाने जर केलं असेल तर ते प्रत्यक्षात भगवान परमात्मापर्यंत ते जातं. ह्या कहाणीवरून असंच दिसतं आहे सर्व. ह्या कहाणीचा जो मतितार्थ आहे तो असाच आहे. हा जरी मलिन मास आहे पण तो भगवंताचा मिलन मास होऊ शकतो. फक्त तुम्ही कोणतेही कर्म करा, कोणतेही व्रत करा, तप करा, दान करा किंवा जप करा, पण हे करत असताना तुम्ही एकदम निष्काम भावनेनं करा. त्याच्यामध्ये तुमची कोणती आसक्ती टाकू नका. त्याच्यात तीळमात्र अहंकार ठेवू नका. मीपणा टाकून द्या आणि असा अहंकाररहित होऊन जर कर्म केलं तर ते प्रत्यक्षात भगवंतापर्यंतच जातं, मध्ये कुठंच जात नाहीत. तर असं या अधिक महिन्याचं विशेष असं महत्त्व आहे. आणि आपण या भागामध्ये अधिक महिन्याची जी संक्षिप्त अशी कहाणी बघितलेली आहेत ही सर्वांनी ऐकावा. या अधिक मासानिमित्त मी यूट्यूबवर टाकत आहे. ज्यांना आवडेल त्यांनी लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा अशी विनंती करून ही कथा इथंच थांबवतो. जय हरी, जय हरी.